तर नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजना, तर या योजनेमधील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि खुश खबर आहे। तर राज्य शासनातर्फे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांसाठी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि या परिपत्रकामध्ये सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना एक दिव्यांग व्यक्तीचा आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे। ते काय परिपत्रक आहे आणि काय सूचना देण्यात आलेल्या आहे हे आपण समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच महत्त्वपूर्ण माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया ते काय परिपत्रक आहे। तर बघा, हे राज्य शासनातर्फे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये दिव्यांग व्यक्तीच्या आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्याबाबत हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये बघा, जिल्हा अधिकारी साहेब तर आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचा आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्याबाबत तर माननीय साहेब, उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील अध्यायानुसार कलम 56 अन्वये दिव्यांग व्यक्तींना भेदाग ओळखपत्र, युनिक डिसेबिलिटी आयडी किंवा UDID वितरित केले जाते। या ओळखपत्रासाठी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवताना दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग आधार कार्ड अनिवार्य आहे। अनेक दिव्यांग व्यक्तींना आधार नोंदणी केंद्रावर पोहोचणे शक्य नसल्यामुळे किंवा स्क्रीनिंगच्या सुविधांच्या अभावामुळे त्यांचे आधार कार्ड तयार न होता प्रतीक्षेत राहते। त्यामुळे दिव्यांग व्यक्तीची आधार नोंदणी तातडीने सुनिश्चित करणे आवश्यक आहे। तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 9/10/2017 अन्वये दिव्यांगांना पेन्शन मिळवण्यासाठी मुख्यमंत्री दिव्यांग प्रमाणपत्र योजना राबवण्यात येते। आधार कार्ड नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यात अडथळा येते आहे। म्हणून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिकांचे आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करणे आवश्यक आहे। तर दिनांक 3/4/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना HBT म्हणजेच होम बेस्ड अँड टेस्टिंग पद्धतीने सोयी सुविधा देऊन लाभ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी दिव्यांगाचे आधार कार्ड व युनिक ID कार्ड उपलब्ध असणे अनिवार्य आहे। तर याचसोबत दिव्यांग व्यक्तींना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारांचा लाभ मिळवण्यासाठीही यांचे आधार कार्ड सक्तीचे आहे। म्हणून आपल्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीची माहिती संलग्न प्रपत्रात भरून दिव्यांग कामकाज विभाग व आयुष्यमान भारत कार्यालयास पाठवावी ही विनंती। तर बघा, हे राज्य शासनाकडून दिव्यांग कल्याण आयुक्तालयातर्फे हे सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकाद्वारे जे दिव्यांग व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड तयार झालेले नाही आहे, कारण ज्यांचे डोळ्याची स्क्रीनिंग होत नसेल किंवा ज्यांचे बोटाचे थंब येत नसेल किंवा त्यांचे काही अनेक प्रॉब्लेम असेल, तर ते सर्व प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे आधार कार्ड निघत नसेल किंवा म्हणजे आधार कार्ड तयार होत नसेल, तर अशा सर्व दिव्यांग व्यक्तीची माहिती संलग्न प्रपत्रात भरून दिव्यांग कामकाज विभाग व आयुष्यमान भारत कार्यालयास पाठवावी अशी विनंती करण्यात आलेली आहे। तर दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।